मराठी निबंध लेखन, दूरदर्शन, शाप की वरदान, किंवा दूरदर्शनने आम्हाला काय दिले. दूरदर्शनने आम्हाला काय दिले? खरोखरच या प्रश्नाचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कारण भारतात दूरदर्शन येऊन आता 25 वर्षे होऊन गेली. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबईत TV सुरू झाला. त्यापूर्वी दिल्लीत तो प्रकटला, पण तो इतक्या लोकांपर्यंत पोहोचला नव्हता. त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधानांनी दूरदर्शनचा प्रसार खेडोपाडी व्हावा म्हणून खूप प्रयत्न केले. लोकांना भाकरी हवी आहे, TV नको, अशी परखड टीकाही झाली. पण या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी सांगितले, भाकरीही देऊ, पण विचाराची भूक भागवण्यासाठी दूरचित्रवाणी हवीच. आता मात्र हा दूरदर्शन दूरवर पोहोचला आहे. आता शहराप्रमाणे गावागावातून, बंगल्यातून, उंच इमारतीतून, त्याचप्रमाणे स्वतंत्र झोपडपट्टीतून, गोरगरिबांच्या वस्त्यातूनही दूरदर्शन ही नित्याची गोष्ट झाली आहे. आपण दूरदर्शनवरच्या विविध वाहिन्या पाहतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो. आज मितीस केवळ मराठी भाषेत कार्यक्रम सादर करणाऱ्या 6 वाहिन्या आहेत. या वाहिन्यावर होणाऱ्या विविध कार्यक्रमामुळे आज अनेक कलावंत, तंत्रज्ञ यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मोठे कार्यक्षेत्र मिळाले आहे. नवे कलावंत पुढे येत आहेत. विविध कार्यक्रमाद्वारे नव्या, जुन्या, चांगल्या साहित्याची ओळख अगदी सर्वसामान्य प्रेक्षकापर्यंत पोहोचत आहे. ही दूरदर्शनने दिलेली भेट नाही का? मनोरंजन आणि प्रबोधन हे दूरदर्शन निर्मितीचे उद्दिष्ट आहे. हाच दूरदर्शनचा मनोरंजनाचा गुण आता टीकेला कारण होत आहे. दूरदर्शन संचापुढे माणसे, मुले चिकटून बसतात. त्यामुळे वाचनाची सवय राहत नाही. मुले मोकळ्या हवेत खेळत नाहीत, हा आरोप दूरदर्शनवर केला जातो. पण हेही लक्षात घेतले पाहिजे की पुस्तके वाचून त्यावर चिंतन करणारा समाज आपल्याकडे किती आहे. असे जे काही लोक आहेत त्यांनी आपले वाचन आजही सोडलेले नाही. या व्यतिरिक्त ज्याला वाचनाची आवडच नाही किंवा ज्याला वाचताच येत नाही असा केवढा तरी मोठा समाजाचा भाग आहे. त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे काम दूरदर्शन नक्कीच करतो. दूरदर्शनमुळे आपला तळागाळातला समाज बऱ्याच नवीन गोष्टी जाणू लागला आहे. एशियाड, ऑलिम्पिक्स अशा स्पर्धा आज वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत, पण दूरदर्शनमुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत. क्रिकेट, फुटबॉलबरोबर कबड्डी, खो खोचे सामनेही बारकाईने पाहिले जातात. प्रेक्षकाला प्राणीजगत व भूगोल याविषयी अपूर्व माहिती नॅशनल जिओग्राफी ही वाहिनी देते. बातम्या या दृक झाल्यामुळे ती स्थळे समोर येतात. सारे जग जवळ येते. शेतकरी, कामगार यांचे प्रश्न दूरचित्रवाणीवर मांडले जातात. आपल्या घरात एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांना दूरचित्रवाणी हे एक वरदानच ठरले आहे. दूरदर्शन भरभरून देत आहे. त्यातून आपण किती व काय घ्यायचे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.